काही सीन गाईज, ही इतकी पब्लिक आहे आणि त्या ठिकाणी फोटोशूट चालू आहे कांताराच्या पोस्टरसोबत. असं काही सीन आणि एकदम फ्रंट सीटमध्ये बसलो जायचं आता पब्लिक यावेळेस. आता ही अशी इतकी काही पब्लिक आहे. काही काय त्याच्यामध्ये हिरोईन पार्ट 1 मध्ये वेगळे राहते म्हणजे हिरोईन राहते आणि पार्ट 2 मध्ये डायरेक्ट व्हिलन बनते. हिरोईन तर ट्विस्ट झाला ना थोडं, तर हेच वाटलं काय की जी मुख्य नायिका आहे त्याच्यामध्ये तीच शेवटी विलन बनते. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय. अँड गाईज मी आणि माझे फ्रेंड आता आम्ही जातोय मूवी बघायला आणि आपली जी कांतारा 2 आहे तर आता ती बघायला जातोय गाईज. मी आहे आणि आज माझ्यासोबत माझे 2 फ्रेंड्स पण आहेत. तर आम्ही आता दोघं जातो आहे आणि आता झाली आहे इव्हनिंग आणि 6 PM चा शो आहे आणि आता झाली 5:30 PM. तर आता चाललो आहे. अँड कसा राहतो काय नाही सीन तर तिकडे गेल्यावर खूप सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड सो गाईज तर तिथे जाण्याच्या अगोदर आम्ही आलो आता मार्केटमध्ये आणि एक वर्क आहे तर त्यासाठी आलो आहे. ॲक्च्युली फ्रेंडचा वर्क आहे आणि हा दुसरा माझा फ्रेंड जो माझ्यासोबत आहे आणि एक फ्रेंड गेला आहे आतमध्ये आणि इथून आता जाऊ इलम सिनेप्लेक्सवर. अँड सो गाईज तर इथं आलो आहे आणि इथं काढतो आता तिकीट्स. आता तिकीट घेऊ आणि अँड गाइस नाउ वी आर कम हियर. हाँ देना क्या तू हटना ये देख रहा क्या ये. अँड गाइस तर आम्ही आता एंट्री घेतली आहे आणि तिथे एक कांतारा आहे. अँड गाइस आज इथे जी पब्लिक आहे ना ती फार जास्त दिसते आहे. नेहमी नसते इतकी पब्लिक कारण आज गर्दी जास्त दिसते आहे बिकॉज गाइस आज तो कांतारा आहे आणि ट्रॉन एरिस पण आला आहे काही. आणि भानगड अशी झाली आहे हे असं कोण करतं काय माहिती. एक भारी पिक्चर टाकतात नंतर त्यासोबत जोडून दुसरी एक पिक्चर टाकतात. ट्रॉन एरिस पण बघायची होती पण आता कांतारा आली आहे. आणि भानगड अशी की नेहमी असं प्रॉब्लेम माझ्यासोबत नेहमी होतो काहीच की दोन एकदम भारी मूवीने एक सोबत टाकून देतात. मागच्या पण असं झालं तर कनप्पा आणि F1 ही मिक्स टाकली होती. F1 टाकली होती कुठली टाकली होती कमी ती मिक्स टाकली. पुन्हा मग जी मिराय आणि आय थिंक फायनल डेस्टिनेशन ती मिक्स टाकली आणि आता ट्रॉन एरिस आणि कांतारा आणि ज्या अशा मूवी त्यांना चुनून टाकते काहीच कारण प्लॅन एकच राहतो. आता कांतारा आले आणि बघू वाटतं ट्रोनला पण येऊ आपण. आणि भरपूर वेळ नोटीस केलं आहे की दोन हॉलिवूडची आणि बॉलिवूडची ते एकदम दोन टक्करच्या मूवी ते नेहमी टाकतात गे सोबतच असं मागं पुढं टाकत नाही कोणी. आणि माझ्यासोबत असं 3दा झालं आहे. आता येऊ आपण ट्रोन एरिस पण बघायला येऊ कारण ट्रोन पण मला फार भारी वाटली गाईज. ट्रोन आहे काय झालं तो ट्रोन म्हटल्यावर विषयच नाही काही. तर आता सगळे फोटोशूट वगैरे करतात तिथे आणि तुम्हाला येतं तर सीन दाखवतो. आता काही सीन गाईज, ही इतकी पब्लिक आहे आणि त्या ठिकाणी फोटोशूट चालू आहे कांताराच्या पोस्टरसोबत. आणि हा असा काही सीन आणि 6:50चा शो आहे आणि अजूनही 10 मिनटं आहेत. हां कांतारा चलो हाँ आओ आराम से आओ कोई गडबड नाही. आणि काही ट्रॉन एरिस आणि असं काही सीन चल ना. आणि आता चाललो आहे आम्ही. बैठ जाओ यहाँ पर. फोन भरने वाला दिख रहा पास कितने खाली देख. असं काही सीन आणि एकदम फ्रंट सीटमध्ये बसलो काय जातं ते. मागच्या वेळेस म्हणजे कुठं बसलो होतो आपण ह्या सीटवरती इकडे बसलो होतो त्या साईडला बसलो होतो आपण ही बघायला F1 आणि आता एकदम फ्रंटमध्ये आलो आहे आणि इथून व्ह्यूज खरं भारी येतो काही एकदम फ्रंटमध्ये. ऊपर भैया बैटिंग आगे पण कॉपीराइट भेटतात चलता नाही नेता कॅमेरा. आता पिक्चर चालू झाली इथे डिस्क्लेमर येते आता.
इसका मूल नाम था। अँड सो गाईज, तर जस्ट आता झालं इंटरव्हेल आणि इंटरव्हेल झाला आहे आणि थोडं ब्रेक घ्यायलो इथे आणि मूवी सांगायचं म्हणजे तर फार भारी वाटली अँड गाईज जस्ट आता इंटरव्हेल झाला आहे आणि मूवी सांगायची म्हणजे फार डेंजर मूवी आहे गाईज, कांतारा अर्जंट. आणि सांगायचं म्हणजे तर जास्त काही सांगणार नाही, पण इंटरव्हल झाल्यानंतर फार मजा आली काही. आणि मी असं ऐकलं की जो इंटरव्हल नंतरचा जो असं जी मूवी आहे ती पुन्हा थोडीफार चेंज होती म्हणजे. तर असं इंस्टाग्रामवर ऐकलं होतं मी, तर बघू काय सीन होतं काय नाही. आणि ब्रेक झाला आहे आणि जास्त काही पब्लिक नाही आहे, आम्ही 15-16 जण आहोत आणि यावेळेस तर माझे फ्रेंड्स पण माझ्यासोबत आहे. आणि मूवी तर फार ब्रिलियंट वाटली काही कांताराची. चॅप्टर 1 जर आपण बघितलं म्हणजे पार्ट 1 जर बघितलं होतं आपण, तर तेव्हा आय थिंक 90s आणि 2000 म्हटलं टाईम दाखवलं होतं, पण हा टाईम एकदम डिफरंट दाखवलेली त्यांनी. आय थिंक 4th सेंचुरी म्हटलं टाईमलाईन दाखवलेली आहे आणि त्याच्याबद्दल बोलत आपण पूर्ण. पण मजा आली काही, ग्रेट एक्सपिरियन्स एकदम भारी होता काही. मंडळी इतकी काही पब्लिक आहे यावेळेस, आता ही अशी इतकी काही पब्लिक आहे. इंटरव्ह्यूसाठी खाली आलो आहे आणि आता परत आतमध्ये येतो शोसाठी. सो स्टेट इन माय ब्लॉग. आणि काही आता आलो आहे आम्ही आणि मूवी आता चालू झाली आहे. सो गाईस, बॅक इन व्लॉग. तर मंडळी आपण काल ब्लॉग स्टार्ट केला होता अँड गाईस काल आपण गेलतो मूवी बघायला, जी कांतारा चॅप्टर 1 जी मूवी आहे गाईस. तर आपण ते बघायला गेलतो गाईस आणि काल तर मजा आली गाईस खरं. आणि काल फ्रेंड पण सोबत होते, फार दिवसानंतर फ्रेंडसोबत गेलो गाईस आणि मूवी बघितली. आणि नाईटमध्ये तर काही ब्लॉग शूट करू शकलो नाही गाईस, तर हा आहे दुसरा दिवस. आणि काही मूवी सांगायची म्हणजे तर मूवी तर फार भारी वाटली काही. आणि मी रीलमध्ये ऐकलं होतं की आपण जो पार्ट 1 आहे तो फार वेगळा आहे आणि जो पार्ट 2 आहे तर जी स्टोरी लाईन एकदम चेंज होऊन जाते काही. आणि त्याच्यामध्ये जी मुख्य हिरोईन आहे तर तीच नंतर विलन बनते काही, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि माझं पर्सनल ओपिनियन सांगायचं म्हणजे कांतारा म्हणलं तर पैसेच गोष्ट नाही काही, कारण पार्ट 1नेच आपल्याला इतकं धरून ठेवलं होतं काही. पार्ट 1च डेंजर होता आणि 2चा पाहायचाच प्रश्न नव्हता. मग आमचा प्लॅन बनला, तर पहिले तर एकटा जाणार होतो मी, नंतर मग फ्रेंड म्हणे की आम्ही पण येऊ वेळेस, तर मग त्यांना पण घेऊन गेलो. आम्ही गेलो संध्याकाळी 6 वाजेला. नाईटचा शो धरला होता आम्ही, तर नाईटचा नाही इव्हनिंगचा. आणि पार्ट 1 तर म्हणजे नॉर्मल आहे काहीच, ठीकठाक आहे. आणि स्टोरी लाईन पण फार भारी वाटली मला. आय थिंक 400 इसवी सन 400 तर तवाची ती स्टोरी दाखवलेली आहे. आय एम नॉट कन्फर्म, तर फार जुनी स्टोरी आहे काही, फार जुनी स्टोरी आहे. तर तवाची स्टोरी दाखवलेली आहे. आणि याच्यामध्ये दाखवलेली जी मुख्य जो हिरो आहे तो ॲक्च्युअली राहतो जंगलामध्ये. आणि जी कांताराची स्टोरी आहे काहीच, तर तीच दाखवलेली की म्हणजे त्यांचे जे देव आहे कांतारा, तर त्यांचं काय रहस्य होतं आणि तवाची कशी स्टोरी होती ती दाखवलेली आहे याच्यामध्ये. आणि ओव्हरऑल स्टोरी सेटअप तर भारी वाटला काही. ॲक्टिंग परफॉर्मन्स तर भारीच होती. पुन्हा त्याने जे सीन दाखवले त्याच्यामध्ये की जे जंगलात राहतात, पुन्हा जे राजा कसे राहतात काय नाही, तर सीन एकदम भारी वाटलं काही. आणि स्पेशली त्यांचे जे गाव बनले तर जंगलामधले, ते तर फार भारी वाटले काही. मस्त वाटलं एकदम की मारातून पाणी येतं आहे, पुन्हा साईडला त्यांचे घरं आहेत जंगलामध्ये, ते फार भारी वाटलं. आणि त्याच्यामध्ये एक दाखवलं की जे ब्लॅक कलरचे लोक होते त्याच्यामध्ये, ते तर फार डेंजर दिसत होते. तर ते जंगलामध्येच राहतात वेगळ्या साईडमध्ये, ते भारी वाटलं. आणि याच्यामध्ये एक ट्विस्ट असा झाला की जी मुख्य नायिका आहे त्याच्यामधली हिरोईन, पार्ट 1मध्ये वेगळी राहते म्हणजे हिरोईन राहते आणि पार्ट 2मध्ये डायरेक्ट विलन बनते. आणि याच्यामध्ये वाटलं की त्यांनी मायथॉलॉजीचा पण फार छान वापर केला काही याच्यामध्ये. जेव्हा लास्ट फायटिंग होती तर तेव्हा पण फार भारी वाटलं काय. ते सीन घेतले त्यांनी, ते महादेवाजवळ जाते, जी महादेवाची पिंड आहे तर त्या ठिकाणी जाते, तिथून मग नंदी दिसतो
नंतर मग त्याच्यामध्ये फायटिंग सीनमध्ये असं दाखवले की आता शेवटची फाईट आहे, तर समोरचं नारी आहे, तर माणसं तर काही हात उचलू शकत नाही ना, नारीवर स्त्रीवर तर हात उचलू शकत नाही. तर मग त्याने असं दाखवलं की जी देवी आहे तर देवी अंगामध्ये प्रकट होते. आणि डायलॉग तर फार भारी वाटले काही, काय डायलॉग होते त्याचे. लास्टचे फाईट सीनला तर गोजबम्स आले काही. आणि त्यांनी अशा प्रकारे ती ट्विस्ट केली. हिरोईन तर ट्विस्ट झाला ना थोडं, तर हेच वाटलं काही की जी मुख्य नायिका आहे त्याच्यामधली तीच शेवटी विलन बनते. हे फार भारी वाटलं काहीच. स्टोरी रायटिंग फारच भारी वाटली काहीच की असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ओव्हरऑल तर स्टोरी तर भारी वाटली काहीच. आणि सीन वगैरे पण मस्त दाखवला. पुन्हा जो काय म्हणते ग्रीन स्क्रीनचा पण फार भारी वापर केला आहे, याचा पण फार भारी वापर केला गेला आहे. आणि असं आहे की जास्त काही नकली नाही वाटत त्याच्यामध्ये. याचा वापर केला गेला आहे पण असं जास्त काही नकली नाही वाटायला काही, एकदम रिअल असं सगळा सीन वाटत होता. आणि ओव्हरऑल स्टोरी एकदम भारी वाटली काही मला. स्टोरी, कास्टिंग, डायरेक्शन एकदम भारी. तिन्ही पण ते स्टोरी रायटिंग, डायरेक्शन आणि ॲक्टिंग ही तिन्ही एकाच ॲक्टरने केली आहे. जे ऋषभ शेट्टी आहे, जे मेन डायरेक्टर आहे, तर त्यांनी ते सगळे बनवले काही. आणि आय थिंक ओव्हरऑल सगळी स्टोरी रायटिंग, डायरेक्शन, डायलॉग वगैरे, म्युझिक सगळं त्यांचं होतं. तर बघायचा प्रश्न नाही काहीच. आणि मला अगोदर माहीत नव्हतं काहीच की डायरेक्टर तेच आहे. ते तर मला नंतर कळालं की लेखक कोण आहे, डायरेक्टर कोण आहे. तर तिन्ही जे आहेत ॲक्टर, डायरेक्टर, लेखक तर एकच आहे, ते आहे ऋषभ शेट्टी. आणि तुम्ही जर बघितलं नसेल गाईस तर नक्की जाऊन बघा. फार एन्जॉयमेंट होईल गाईस तुमचं, म्हणजे भरपूर काही शिकायला पण मिळेल त्याच्यामध्ये. आणि ओव्हरऑल तर मला तर फार मजा आली की. आणि तुम्ही पण जाऊन नक्की बघा. ऑल्सो आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल. 2 दिवसाचा मिक्स ब्लॉग झाला हा ॲक्च्युली, कालचा आणि आजचा. तर हा ब्लॉग इथे मी एंड करतो आहे. आणि आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल. आणि मंडळी असा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अँड कमेंट दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब दिस चॅनल.